तर नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो. मी आज तुम्हाला तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे. आणि ती रेसिपी म्हणजे अशी काही वेगळी रेसिपी नाही आहे. आपली महाराष्ट्रीयन जो मसाले भात आहे, तो आज मी तुम्हाला माझी रेसिपी शेअर करणार आहे. कारण बरेच दिवस झाले घरातले लोकं पण थोडंसं कंटाळलेत की भाकरी, भात वगैरे असं खाऊन. मग त्यामुळे सगळ्यांना असं थोडंसं हलकं काहीतरी खाण्याची इच्छा आहे. तर आज आम्ही मसाले भात करण्याचं ठरवलेलं आहे. तर मसाले भात इतका काय मी काही साहित्य वगैरे टाकून बनवत नाही. मला जसं येतो किंवा माझ्याकडे जे साहित्य आता उपलब्ध आहे, तर त्या साहित्यातच मी मसाले भात बनवणार आहे. तर ही माझी छोटीशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर पण बघूया आपण की मसाले भातासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते की हा मसाले भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल. तर मसाले भात बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक गाजर घेतलेला आहे. त्यानंतर मी छोट्या आकारामध्ये बटाटे घेतलेले आहेत बारीक चिरून. त्याच्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, त्याच्यानंतर आलूचा तुकडा आणि थोडंसं पुदिना होता, थोडासा पुदिना, हे सगळं मिक्स करून आणि लसूण हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मसाले भात बनवण्यासाठी लागणारे मसाले, तर त्याच्यामध्ये धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि हळद 1 चमचा. एवढं साहित्य वापरून एवढं साहित्य मसाले भात बनवण्यासाठी आहे. तर आता आपण सर्वात प्रथम मसाले भात कसा बनवायचा ते बघूया. तर मसाले भात बनवत असताना सर्वात प्रथम 2 छोटे चमचे तेल आपण पातेल्यात घालून घेऊया. 2 ते 3 चमचे. आता पातेलं मस्त गरम झालेलं असल्यामुळे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरे, जिरे. तर मी आता काय करणार आहे, अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच मोहरी आणि थोडा जिरा आणि मोहऱ्यांचा थोडासा कडकड असा आवाज आल्यानंतर त्यात मी कांदा ॲड करणार आहे. जिरे व मोहरीचा असा तडतडीत आवाज आल्यामुळे कसं ते व्यवस्थित भाजलं जातं. त्यामुळे थोडासा असं कडकडीत आवाज आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता कांदा ॲड करूया. अशा प्रकारे आपण यात कांदा ॲड केलेला आहे. असं चमच्याने छान असं परतून घेऊया आपण कांदा. आता या कांद्याचा सोनेरी रंग होईपर्यंत त्याला मस्त असं आपण थोडं परतवूया. असं आता तुम्ही बघू शकता कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे सर्वात प्रथम टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो थोडासा असा परतून घ्यायचा. म्हणजे कसं थोडासा नरम करायचा, थोडासा कांद्याच्या वरती टोमॅटो टाकून परतून घ्यायचा. म्हणजे कसं टोमॅटो थोडासा मॅश होतो, म्हणजे नरम होतो आणि त्याला छान चव येते.
त्याच्यानंतर आपण थोडंसं हे जे बनवलेला मिरचीचा ठेचा आहे, मिरची आलं लसूण पेस्टचा ठेचा आहे तो 1 चमचा मी त्याच्यात मिक्स केलेला आहे आणि त्यालाही छानपैकी तेलात परतवून घेतलेलं आहे. राहिलेला आपण ठेचा टाकून दिला आहे, म्हणजे साधारण 1 चमचा होईल इतकं लसूण आली लसूणची पेस्ट होती, मी छान तेलात अशी परतवून घेतलेली आहे. बघा बघा आता टोमॅटोही मस्त छानपैकी बऱ्यापैकी नरम झालेला आहे. हे मिश्रण एकजीव होत आहे. आता 5 ते 7 मिनटं हे मिश्रण थोडंसं चमच्याने हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी शिमला बारीक कापलेला टाकला आहे. पुन्हा थोडंसं मी चमच्याने परतवून घेतलेलं आहे. तेलात परतवून घेतल्यामुळे शिमल्याचा असा वास येत नाही. तेलात छान मिक्स झाल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते. त्याच्यानंतर मी बारीक कापलेले गाजर टाकलेले आहे त्याच्यामध्ये. शिमला मिरचीनंतर बारीक चिरलेला जो गाजर आहे तो मी ॲड करत आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेले बटाट्याचे काप त्यात ॲड करत आहे. त्या सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर त्याला छानपैकी चमच्याने परतवायचं आहे. असं बघा, अशा पद्धतीने मी सर्व भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि त्याला मस्त 5 ते 7 मिनटं चमच्याने हलवलं आहे. सर्व भाज्या एकजीव झालेल्या आहेत. त्यानंतर जिरा 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच आणि गोडा मसाला 1 चम्मच आणि त्याचप्रमाणे हळद 1 चम्मच. हे सर्व मसाले मी त्या सर्व भाज्यांमध्ये ॲड केलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण आहे याला एका झाकण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. आम्ही नमक टाकल्यानंतर भाज्या लवकर शिजतात, पण आम्ही नमक टाकत नसल्यामुळे मी याच्यामध्ये नमक ॲड केलेलं नाही. आम्हाला लागलं तर नमक ॲक्च्युली आम्ही जेवताना थोडंसं बाजूला घेतो. म्हणून मी नमक ॲड केलेलं नाही आहे. आणि तुम्ही वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये भाज्या परतवतानाच नमक ॲड करू शकता. त्याला आपण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून घेऊया.
तर याच्यामध्ये आपण पाणी अशा पद्धतीने ॲड करू. आता 1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला बघा. बघा, ही आपली साधी सिंपल महाराष्ट्रीयन टाईप, काही जास्त वापर न करता बनवलेली ही मसाले भात. आणि हे जे मी साहित्य टाकलं हे घरी आपल्या अवेलेबल असतंच. जिरा पावडर म्हणा, धना पावडर हे आपल्याकडे असतंच साहित्य. जास्त काहीच टाकलेलं नाही, सिंपल साधी. फक्त हे भात करताना व्यवस्थित जर तुमच्या भाज्या तेलामध्ये जर व्यवस्थित तुम्ही शिजवल्यात तर ते त्याला एक वेगळीच चव येते. आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास. आता आपण याच्यावर छान झाकण ठेवूया आणि गॅस मध्यम आकारावरती ठेवून एक साधारण 25 ते 30 मिनटं वाट बघूया. चला, तर आता जवळपास 20-25 मिनटानंतर आपण बघितलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान मस्त शिजलेला आहे भात. आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही जर लांबवाला जो तांदूळ वापरलात तुम्ही, तर तुम्हाला ना थोडंसं पाण्याचं प्रमाण जे मी 1 ते 1.5 ग्लास टाकलं ते तुम्हाला वाढवावं लागेल. कारण आमचा जो भात आहे, आमचा जो तांदूळ आम्ही वापरतो तो बारीक वापरतो, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात जास्त पाणी टाकावं लागत नाही. हा तांदूळ खूप लवकर शिजतो. म्हणून मी माझ्या मापाप्रमाणे 1.5 ग्लासच 1.5 ते 2 ग्लासच पाणी टाकलेलं आहे. तो माझा भात बघा 1.5 ते 2 ग्लासामध्ये किती छान शिजलेला आहे. तर तुमचा तांदूळ थोडासा जाड किंवा असा लांब असेल तर त्या हिशोबाने तुम्ही 2.5 ते 3 ग्लास पाणी ओतू शकता. बघा किती छान दिसतोय. हा झाला मसाले भात. मी तर साधा सिंपल मी तर असाच भात बनवते. एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला जर आवडला असेल तर. आणि भात खाली अजिबात लागलेला नाही, बघू शकता तुम्ही. हे बघा, अजिबात खाली लागलेला नाही आहे, व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हा पहा. तर आपण आता बघूया कसा झालेला आहे भात. आणि जर तुम्हाला वाटलं की वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करावी तर तुम्ही ॲड करू शकता बरं का. तर अशा प्रकारे आज आपला हा मसाला भात कसा दिसतोय ते सांगा. आणि अशा प्रकारे मी आज मसाले भात बनवलेला आहे. तर याच्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता किंवा लोणचं घेऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा हा भात ट्राय करून बघा तुम्ही पण. म्हणजे बस, नमस्कार.